आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका. खरं तर केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे किंवा राज्यात देखील महायुतीचं सरकार आहे आणि त्याचा प्रभाव कोल्हापुरात देखील दिसेल असं महायुतीच्या नेत्यांचं म्हणणं आहे. अशा परिस्थितीमध्ये निधी आणण्याबाबत लोकांना विश्वास द्यावा लागणार आहे. तो कशा 3.5 वर्षात काय निधी आणला त्यांनी? 3.5 वर्षात नुसत्या घोषणा दिल्या. अंबाबाईचा आराखडा आमच्या काळामध्ये जे पैसे आले त्यानंतर पैसे आले नाहीत. ज्योतिबाचा आराखडा जाहीर झाला, त्याला पैसे आता टेंडर प्रक्रिया त्या ठिकाणी चालू आहे आणि त्यामुळं नुसत्या घोषणा. मग 3.5 वर्षात या सगळ्या गोष्टी त्यांना आता जे बोलतायत, आता उद्या मुख्यमंत्री येतील, उपमुख्यमंत्री येतील, घोषणा करतील आम्ही अमकं करू. मग तुमचे 3.5 वर्ष हात कोणी बांधले होते का? 3.5 वर्षात या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या आणि करून लोकांच्या पुढे जायचं होतं ना, की आम्ही हे केलं म्हणून सांगायला. त्यामुळे हे सगळं थोतांड आहे. आमची सत्ता असेल, असं होईल तसं होईल, काही नाही. लोकांना, कोल्हापुरातल्या लोकांनाही माहित आहे की लोकांचे प्रश्न काँग्रेस आणि आम्ही हे निश्चितपणे या ठिकाणी सोडवू शकतो. तेव्हा मॅन्डेट आम्हालाच मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. मगाशी उत्तर दिलं मी त्याचं. सांगितले की 40 जण इच्छुक आहेत शिवसेनेकडून आणि 15 ते 20 जागा आम्हाला पाहिजेच आहे. त्याबद्दल तुम्हाला नाही, मला वाटतं 31 जागा त्यांनी मागितली. 33 जागेचं पत्र आमच्या सगळ्या समितीकडे आलेलं. मी मगाशीच उत्तर दिलं की आता आज आणि उद्या आमच्या मुलाखती झाल्यानंतर महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांचे जे प्रस्ताव आले त्याच्यावर आम्ही उद्या रात्री आमच्यात चर्चा करू. काल निवडणूक आयोगाची फेरी झाल्यानंतर काही ठिकाणी नारळ फोडलेले समोर आले. नाही, मला वाटतं काल बऱ्याच लोकांनी कार्यक्रम घेतले होते. माझा सुद्धा एक कार्यक्रम संध्याकाळी होता, परंतु आम्ही केला नाही. कारण की आचारसंहिताचं बंधन विरोधकांना जास्त आहे, सत्ताधाऱ्यांना कमी आहे. आणि निवडणूक आयोगानं पहिल्यांदा मला वाटतं घडते, विक्रम जरग इथं सिनियर आहेत, त्यांनी सांगावं की महापालिकेची निवडणूक जाहीर होते आणि महापौर पदाचं आरक्षण जाहीर होत नाही. म्हणजे मला आठवत नाही आता कधी तसं. इलेक्शनच्या आधी महापौरचं आरक्षण नेहमी जाहीर होते, परंतु आता आमची माहिती अशी आहे की निवडणुका झाल्यावर 17 तारखेला महापौरचं आरक्षण जाहीर होणार. नाही, म्हणजे त्याला लॉजिक काय आम्हाला माहित नाही, कारण की हे शेवटी सरकारचा निर्णय आहे. आरक्षण जाहीर करणं हा सरकारची जबाबदारी. त्यांनी काल आधीच निवडणुकी आधी जाहीर करायला पाहिजे होतं. 21 तारखेला होईल का? 21 तारखेला होणारी मतमोजणी होणार, कारण की हायकोर्टाचा निर्णय असल्यामुळे ती होणार. एकीकडे सत्तेत असताना भाजप आणि शिवसेनेकडे इच्छुकांचा ओढा दिसतो, मात्र विरोधात असताना देखील काँग्रेसमध्ये एकेका प्रभागात 40 जणांचा इच्छुक यादी आहे ती समोर येते. कसा एक कार्यकर्त्यांकडून नाही, लोकांना विश्वास आहे की हे पलीकडे इच्छुक जे आहेत ते कशासाठी इच्छुक आहेत लोकांना त्या ठिकाणी माहित आहे. आमच्याकडे इच्छुक आहेत ते प्रामाणिकपणे काँग्रेसला विचाराला घेऊन जाणार आहेत आणि या शहरामध्ये चांगलं काम करायचं आहे. कारण की लोकांना आत्मविश्वास आहे की काँग्रेसच्या ताब्यात असेल तर निदान सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. 10 कोटीचा रस्त्याचा निधी आला तर 10 कोटी रस्त्यावरच खर्च होणार, फक्त 6 कोटी होणार नाहीत, ह्याची खात्री लोकांना काँग्रेसच्या बाबतीत त्या ठिकाणी आहे. मागील निवडणुकीचा जर अंदाज बघितला तर मंत्री मुश्रीफ तुमच्यासोबत राष्ट्रवादी म्हणून होते, आता मात्र ते नसणार आहेत. महाविकास आघाडीची जबाबदारी फक्त सतेज पाटील यांच्या खांद्यावर असणार. मला वाटतं थोडं माहिती घेणं गरजेचं आहे. मागच्या वेळी देखील काँग्रेस राष्ट्रवादी स्वतंत्र लढल्या होत्या आणि पोस्ट पोल अलायन्स आमची झाली होती. आम्ही प्री पोल अलायन्स झालीच नव्हती. काँग्रेसनं स्वतंत्र, मला वाटते 77च्या 77 जागा, त्यावेळी 77 होत्या, 77च्या 77 जागा स्वतंत्रपणे लढल्या होत्या. राष्ट्रवादीनं काही जागा आणि मग पोस्ट पोल अलायन्स आम्ही निवडून आल्यावर केलं होतं. त्यामुळे आता सुद्धा आम्ही स्वतंत्र लढतोय. आता एकच पक्ष आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादी आमच्या बरोबर आहे. त्या वार्डाचा एक प्रभाग होणारी पहिलीच निवडणूक कोल्हापूर महानगरपालिकेत होती. उमेदवारांची उमेदवारी मागताना निकष काय लावले जातात आणि दुसऱ्या बाजूला सामान्य कार्यकर्ता ते एज्युकेटेड उमेदवार, असे कुठल्या गटातले उमेदवारांनी तुमच्याकडे उमेदवार मागितले? नाही, आज बघितलं तर तुम्ही पहिलाच राऊंड चालू झालेला आहे. अगदी सामान्यातला सामान्य कार्यकर्ता, अगदी सायकलवरनं जाणाऱ्या कार्यकर्त्यांना सुद्धा तिकीट त्या ठिकाणी मागितले. याचा अर्थ काय की जनसेवा करण्याची मानसिकता ही सामान्य माणसांमध्ये या ठिकाणी. आज वकिलांनी तिकीट त्या ठिकाणी मागितलेले आहेत.
शिक्षकांनी तिकीट त्या ठिकाणी मागितलं. त्याचा अर्थ काय की या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला संधी मिळाली तर मी चांगलं काम करू शकतो आणि म्हणून शिकलेला असू दे किंवा दुर्दैवानं शिक्षण झालं नसलं तरी मी लोकांची सेवा करू शकतो. हा आत्मविश्वास या लोकशाहीनं निर्माण केलेला आहे. मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू झालेल्या आहेत. जवळपास युती निश्चित झालेल्या आहेत. अधिकृत घोषणा बाकी आहे. कसं बघता, कारण काँग्रेस देखील त्या ठिकाणी स्वतंत्रपणे मुंबईमध्ये ऑलरेडी आमचा पूर्वीच या संदर्भातली चर्चा मुंबईतल्या सर्व काँग्रेसच्या लोकांनी घेतलेली आहे आणि स्वतंत्रपणे लढलो तरी आम्हाला त्रास होईल असं नाही. काँग्रेसचं मतदान हे निश्चितपणे मुंबईमध्ये आणि त्याचा फायदा काँग्रेसला निश्चितपणे होईल. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढतील अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे. विशेषतः अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला तशा पद्धतीची बोलणी सुरू केली गेल्याची माहिती समोर येते. कसं बघता याकडे या जगात? काल पुणे शहर काँग्रेसमध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी पवार साहेबांचे त्या ठिकाणी असेल आणि शिवसेना, आमची काल बैठक महाविकास आघाडी म्हणून काल पुणे शहर काँग्रेसमध्ये झालेली. त्यावर बऱ्याच चर्चा त्या ठिकाणी झालेल्या आहेत. शेवटी आता या चर्चा होत असताना स्थानिक पातळीवर याचा निर्णय होईल. आम्ही त्याच्यावर निश्चितपणे भूमिका काहीतरी काँग्रेस म्हणून घेऊ. परंतु पोस्टपोल काय होणार हे देखील तेवढंच महत्वाचं, कारण की प्रीपोल काही ठिकाणी एखादा पक्ष समजा तयार असेल आणि त्यांच्याबरोबर युती करायचा नाही करायचा हा निर्णय अजून वेळ आहे. परंतु पोस्टपोलचा पण शब्द तिथून होणार का ही तितकंच महत्वाचं, कारण शेवटी ज्यावेळी आघाडी होते, प्रीपोल आघाडी होती, ती पोस्टपोल पण राहिली पाहिजे. हा एक शंका प्रत्येकाला त्या ठिकाणी असते आणि म्हणून अजून काँग्रेसकडे तसा, पुणे काँग्रेसकडे तसा प्रस्ताव अजून आलेला नाही. आला तर आम्ही ताबडतोब वरिष्ठ पातळीवर चर्चा करून त्याच्यावर मार्ग त्या ठिकाणी काढू. पण सध्या ऑप्शन काय आहेत तुम्ही? मी म्हणलं तसं काल 3 पक्षाची बैठक आमची काल झालेली आहे पुण्यात. 3 पक्षांना कशा पद्धतीनं भाजपच्या विरोधात जायचं हे काल रणनीती आखलेली आहे. काल मुख्यमंत्र्यांनी प्रामुख्यानं जाहीर केलं की शिंदे गटाबरोबरच पुण्यामध्ये युती होणार, राष्ट्रवादीबरोबर होणार. त्यामुळे आता असं आहे की या निवडणुकीमध्ये दर तासाला चित्र बदलत असणार. आता मी काय बोललो तर संध्याकाळी चित्र वेगळं असणार. त्यामुळे बघूया, अजून 1-2 दिवस द्या आम्हाला. काय बदल यातले होतात, काय चर्चा होते ते तुम्हाला कळेलच. मुंबई महापालिकेत भाजप जागा वाटपात कुठेतरी जास्त मागणी करते. शिंदे सेनेला कमी जागा मिळतात, कारण एकूणच मुंबई महापालिकेवर ताबा घेण्यासाठी भाजप कुठेतरी या ठिकाणी अग्रेसर. मुळात भाजपला शिंदे सेनेबरोबर आघाडी करायचीच नव्हती. तुम्ही प्रेस कॉन्फरन्स प्रदेश अध्यक्ष भाजपची बघितली तर 7:30 वाजता सकाळी प्रेस कॉन्फरन्स झाली. म्हणजे दिल्लीतून रेटा आला की आघाडी करावीच लागेल, नाहीतर ती आघाडी स्वबळावरचीच भाषा भाजपची मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या सगळीकडे स्वबळावरची चालत. रवींद्र चव्हाण साहेबांनी सकाळी 7:30ला नागपूरमध्ये प्रेस घेतली आणि सांगितले की आम्ही आघाडी करणार. याचा अर्थ आपण समजून घ्या, हे भाजप पहिल्यांदा स्वबळावर म्हणते, आता परत आघाडी करायचं म्हणते. त्यामुळे भाजप आपला वरचष्मा त्यांच्यावर ठेवायला बघणारच आहे, त्यांना मोठं होऊ देणारच नाही. सर, पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या गुडबुक मधले असणारे आपण त्यांनी जे काही वक्तव्य केलं किंवा जे काही भाकीत केलं या अंशावर चर्चा झाली. शेवटी त्यांचा अनुभव प्रचंड आहे. देशामध्ये पीएमओ मध्ये त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि काही माहित्या विरोधकांच्याकडे सत्ताधाऱ्यांपेक्षा जास्त येत असतात. अस्वस्थता निर्माण झालेली दिसते. भाजपमध्ये मान्य करत नसले तरी अस्वस्थता नाही, मी तेच म्हणतोय ना, म्हणजे काही ना काहीतरी कुठं ना कुठंतरी ही चर्चा सुरू आहे. त्याशिवाय हे एवढं लगेच त्याचं खंडन होणं, त्याच्यावर लगेच प्रतिक्रिया भाजपनं देणं, म्हणजे काहीतरी चर्चा चाललेली आहे हे सत्य आहे. जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.